रामकृष्ण हरी माऊली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत तुकाराम महाराजांचा एक सुंदरसा अभंग विचारात घेतलेला आहे. तरी सर्व माऊलींनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. आजच्या व्हिडिओमध्ये संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अत्यंत सुंदर आणि मौलिक उपदेश देणारे अभंग चरण घेतलेले आहेत. जीवनाचे सार्थक कसे करावे याचा मार्ग त्यांनी या 2 ओळीतच स्पष्ट केलेला आहे. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. महाराज म्हणतात की आतापर्यंत जे झाले ते झाले, पण निदान आतापासून तरी सावध व्हा. मी तुम्हाला हाच एक मोलाचा उपदेश देतो की आपले अमूल्य मनुष्य आयुष्य व्यर्थ घालवू नका. फापट पसाऱ्यात आणि केवळ भौतिक सुखांच्या मागे लागून आयुष्याचा नाश करू नका. आता तरी सावध व्हा, असे श्री संत तुकाराम महाराज म्हणत आहे. ते पुढे असे सांगत आहेत की हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. महाराज पुढे म्हणतात की खरे हित कशात आहे, तर ईश्वराचे चिंतन करण्यामध्ये खरे हित आहे. पण हे चिंतन कसे करावे, कसे असावे, तर एकविध असावे. म्हणजे एकविध मन करून हे चिंतन असावे. म्हणजे काय, म्हणजे मनाची एकाग्रता साधून इकडे तिकडे न भटकता एकाच ध्येयावर, एकाच ईश्वरावर लक्ष केंद्रित करून केलेले चिंतनच आपल्याला परमार्थाकडे नेते, असे श्री संत तुकाराम महाराज स्पष्ट सांगत आहेत. तुकाराम महाराजांचे हे शब्द आजही तितकेच लागू होतात. मग तो आध्यात्मिक मार्ग असो किंवा आपले व्यावहारिक ध्येय. वेळ वाया न घालवता एकाग्र चित्तेने प्रयत्न करणे हाच यशाचा मंत्र आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदेहार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.